भजन ही है साथी, हरि के भजन बिना अकेला रहेगा, इससे तो आगे आमचे धनसिंह बाबा म्हणायचे, करा हरी भक्ती परलोक येईल कामा, सोडविल यमा वासोनिया. आपण केलेलं दान धर्म, आपण केलेलं नामचिंतन, आपण केलेली सेवा, आपण केलेला परोपकार आपल्या सोबत येतोय. आपला साधा विचार आहे, आपल्या घरातले आपले वाडवडील वारले पण त्यांनी कमवलेली संपत्ती याच ठिकाणी आहे, जमीन याच ठिकाणी आहे, पण त्यांनी केलेला परोपकार, परधर्म असेल, आपलं सेवा असेल, भक्ती असेल, दान धर्म असेल, या गोष्टी मात्र त्यांच्या सोबत येतात. साधा विचार आहे. म्हणून काय विचार करत नसेल मनुष्याने विचार केला पाहिजे. कारण तीन प्रकार सांगितले जातात. काही जीव हे कर्म प्रधान आहे, काही जीव हे भोग प्रधान आहे आणि काही जीव हे विचार प्रधान आहेत. महाराज आज जगन्नाथ बाबा असेल, धनजी महाराज असेल, नरसिंह बाबा, मोठे बाबा, लक्ष्मी बाबा सारख्या संतांचं जीवन कर्म प्रधान जीवन आहे. साधूने ज्ञानपूर्वक कालातही कर्म करावं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कर्म करत राहावं. आज समाजासाठी समाज साधूकडे पाहून वागतो बरं का. म्हणून एक साधू बिघडला, एक पिढी बर्बाद होते. समाज साधूकडे पाहून वागतो, घरातील मुलं आई वडिलांकडे पाहून वागतात आणि शाळेतील मुलं गुरुजीकडे पाहून वागतात. समाज साधूकडे पाहून वागतो. महाराज साधूचं जीवन कर्मप्रधान जीवन आहे, पशु पक्ष्यांचं जीवन भोगप्रधान जीवन आहे. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगेती, पशुना पाप आणि पुण्य नाही. आणि तुमचं आमचं जीवन हे विचार प्रधान जीवन. मनुष्याने वेळोवेळी मला सांगा, हे सर्व महिला वैद्य मंडळ एकत्र आले, एकत्र एक विचार झाला, तेव्हा कुठे सत्याची उभारणी झाली ना? कशामुळे झाली? विचारातून झाली. महाराज विचार अतिशय महत्वाचा आहे. विचार जर जीवनात नसेल ना तर समाधानच मिळत नाही, आनंदच मिळत नाही. महाराज विचार प्रमाणे प्रत्येक गोष्टीला विचारा वाचून नसविले समाधान. तर आपुला आपण करावा विचार, प्रसन्नते सार मनोबाई एवणे नरदेहा विचारावे सार, धरावा पाय धीर भजन मार्गे. मनुष्य जीवन हे विचार प्रधान जीवन आहे. लाभ विचाराचे कोटी. महाराज म्हणून विचार केला पाहिजे, पण विचार करण्याचे प्रकार सांगितले. गुरु करताना विचार सांगितलाय, पत्नी करताना विचार सांगितलाय आणि बोलताना विचार सांगितलाय. माणसं बोलताना विचारच करत नाही. काही ठिकाणी काही माणसं असेल महाराज अजिबात काही समजतच नाही, अगोदर बोलून जातात नंतर विचार करतात. बाबा आपण बोलायला नको पाहिजे होतं. अरे बाबा बोलण्याच्या अगोदर विचार कर, नंतर ते समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न कर. कारण विचारावर अतिशय महत्वाचे स्थान आहे. तर ज्ञानोबाला किती छान लिहितात ना, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गोड बोलणं असलं पाहिजे. आणि कसं बोलू नये? विरोध वादू बडू, प्राणी ताप ढाळू, उपहास छळू, वर्म स्पर्शू. दुसऱ्याचं अंतकरण दुखील असं बोलणं नसावं. मधुरा वाणी ओटे किंवा बोलवैसे बोल, जेणे बोले विठ्ठलोडे. आई पाणी आणि वाणी अतिशय महत्वाचं आहे बरं का. महाभारत घडलं ते तुम्हाला माहित आहे. शब्द जपून वापरता आले पाहिजे आणि विचारपूर्वक असले पाहिजे. माणसं विचार करत नाही. आता बरेचसे लोक हे निवेदन द्यासाठी आता कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकारांचा आला प्रदेशात एक जणाला हरिभक्त भानुदास महाराज आपल्या गावामध्ये आले. अतिशय सुंदर कीर्तन महाराजांनी केलं. ग्रामस्थ मंडळीच्या वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली. हो येळा हा माईक कसं आहे मावशी? हा माईक बरं का आपा, हा कधी विसर पडून कुठल्या गोष्टीचा मावळे बा सांगता येत नाही. नवीन कीर्तन करायचं खूप छान होतं. कधी कधी नवीन कीर्तन करायचं असं ते एखाद्या वेळेस ते म्हणतात जे बरोबर असेल ते माझं, जे चुकीचं असेल ते बरोबर आहे. नाही कळलं पोरजी असतं पाहिजे. फायजी चालू आहे सध्या पोरजीनी बरं का. काय झालं आप्पा? हे आम्ही माझ्या मावशीला म्हणतो, मावशी आपल्या गावाच्या पाटलाची पत्नी कोमात गेली का? काय म्हटलं मी? आपल्या गावाच्या पाटलाची पत्नी कोमात गेली. माझी मावशी म्हणजे महाराज मोठी लोक कुठेही जातात. कोमात गेली विचार सांगितलेला महाराज. माणसाचं मोठेपण त्याच्या विचारावरती अवलंबून असतं महाराज, त्याच्या बोलण्यावरती अवलंबून असतं. त्याचं शिक्षण, त्याचं घर